मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आणि त्यातून घडला मात्र खून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची ही घटना बघायची आपल्याला संभाजीनगर शहरामधली. तर प्रज्ञा व रवींद्र हे दोघे नवरा बायको परभणी शहरामध्ये लग्न करतात आणि लग्नानंतर 6 महिन्यानंतर हे संभाजीनगर शहराकडे एक कामानिमित्त नोकरीनिमित्त येत असतात. परिस्थिती तशी मध्यमवर्गीय. रवींद्र हा एक अशिक्षित तरुण न म्हणता आपल्याला एक शिक्षित तरुण म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला. रवींद्र ग्रॅज्युएशन कंप्लीट करून लग्न करून प्रज्ञासोबत विवाह थाटून हा संभाजीनगर शहराकडे येतो. आणि संभाजीनगर शहराकडे आल्यानंतर हा बजाज कंपनीमध्ये जॉबसाठी लागतो. याचे मित्रमंडळी गावाकडे येथे संभाजीनगर शहरामध्ये आलेले असतात आणि तेही येथे जॉब करत असतात बजाज कंपनीमध्ये. संभाजीनगर लगतच्याच बाजूला वाळुदेमडीसी म्हणून मोठी औद्योगिक वसाहत तिथे वसलेली आहे. आणि रवींद्रही तिथे जॉबसाठी येतो, तिथे जॉबला लागतो. आणि प्रज्ञा त्यासोबत येते, दोघे रूम करून भाड्याने तिथे राहतात. आणि प्रज्ञा ही एक शिक्षितच मुलगी म्हणता येईल आपल्याला, पण जास्त काही नॉलेज नसणारी. 10वी पास झाल्यानंतर वडिलांनी लग्न करून दिलेलं, बाहेरची जास्त काही माहिती नसणारी मुलगी, खेड्यातील राहणारी, त्यामुळे हिला काही जास्त बाहेरचं ज्ञान नव्हतं. आणि रवींद्रही तसा जास्त काही बाहेर फिरलेला नाही. परभणी जिल्ह्यामध्येच बाजूला यांचं एक खेडेगाव, त्या खेडेगावामध्ये दोघांनी लग्न करून सगळ्या गोष्टी करून रवींद्र लहानाचा मोठा होऊन त्या खेडेगावामध्येच आता फर्स्ट टाईम पहिली बारच तो इकडे शहराकडे निघाला होता, शहराकडे आला होता जॉबसाठी आणि जॉबलाही लागला. आता जॉबला लागला म्हणजे बजाज कंपनीमध्ये हा संभाजीनगर शहरामध्ये जॉबला लागला आणि पगार त्याला 15,000 रुपये कंपनी देत होती. जॉब लागला, जॉब चालू होता, सुखी संसार चालू होता, वाळुदेमडीसीमध्ये रूम करून राहत होते. पण मात्र प्रज्ञाच्या मनामध्ये विचार आला की आपणही काहीतरी उद्योग व्यवसाय जॉब काहीतरी करावा आणि आपल्याला नवऱ्याला आपण हातभार लावूया. लग्न होऊन नेमके 6 महिने झाले होते. प्रज्ञा त्याच्यावरती प्रेम करत होती आणि रवींद्रही प्रज्ञावरती प्रेम करत होता. दोघंही जोडपे मस्त आनंदाने जीवन जगत होते. पण हे जीवन जगत असतानाच मात्र अशी काही घटना यांच्यामध्ये येणार होती की त्या घटनेने पूर्ण यांच्या या लग्नाचा, या पूर्ण घटनेचा येथे अंत घडणार होता, अंत होणार होता. पण मात्र ह्या अशाच घटना ह्या का घडताय, कशामुळे घडतायत हेच आपल्याला या स्टोरीमध्ये बघायचे. नेमकी काय क्ल्यू, काय कशामुळं हे सुखी संसार चालू असताना काय असं एक मनामध्ये विचार येऊन या घटनेचं रूपांतर एक चांगल्या दिशेला चालू असताना एक वेगळ्या दिशेला कसं जातं हेच आपल्याला सविस्तर बघायचं आहे. तर प्रज्ञेने विचार केला की आपण काहीतरी उद्योग करूया, काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करूया. पण मात्र रवींद्र हा तिला म्हणाला की आपण आत्ता 6 महिने झाले लग्न झाले आपलं, आणि 6 महिन्यानंतर आपण इथं आलो, आता थोडे दिवस आपण काम करू, पैसे कमवू आणि मग नंतर आपण कुठेतरी एक छोटा मोठा व्यवसायामध्ये उतरू, तोपर्यंत थांब. असं करत करत 6 महिने निघून गेले, वर्ष झालं आता. पण वर्ष झाल्यानंतर मात्र प्रज्ञा ही एकटी घरी होती आणि हा रोज सकाळी जॉबला जायचा. 8 वाजता सकाळी हा जॉबला गेला की संध्याकाळी 4-5 वाजता वापस यायचा. तोपर्यंत प्रज्ञा ही एकटीच होती. आणि प्रज्ञा ज्या एरियामध्ये यांनी रूम केली होती, ज्या एरियामध्ये राहत होती, त्या एरियामध्ये चालू होता वेश्या व्यवसाय. आता वेश्या व्यवसाय म्हटल्यानंतर एक मालकीन, तिच्या हाताखाली 4-5 पोरी, 4-5 लेडीज आणि 2-3 रूमा, असा एक सर्व बिस्तर हा बेसलेला असतो. आणि याच्यामधनं एक कमिशननुसार हा व्यवसाय चालू असतो. जी लेडीज असते, जी महिला असते, जी मुलगी असते, ज्या मुली असतात त्यांच्याकडून 1,000 रुपये कस्टमरला चार्जेस लावतात. असं 1,000 रुपये, 1,500 रुपये जे काय त्यांची ठरलेली त्याप्रमाणे. त्याच्यामागे एक मालकीनीची एक टक्केवारी असते आणि त्या टक्केवारीनुसार हे व्यवसाय चालत असतात. आता प्रज्ञा ही दिसायला खूप छान होती आणि नवीन लग्न झालेली तरुणी. मात्र त्या एका मालकीनीच्या ही नजरेत आली आणि नजरेत आल्यानंतर हिला तिने बोलून घेतलं आणि आपणही काहीतरी असं एक जॉब करूया असं तिनं तिच्या मैत्रिणीला सांगायला सांगितलं. आणि तिच्या मैत्रिणीनं तिला असं एक थोडं पैशाच्या लालची तिला एक थोड्या अशा छोट्या मोठ्या लहान गोष्टी सांगितल्या. छोटा एक जॉब आहे, मोठे लोक येतात, तिथे भेटतात आणि आपण थोडंसं 1-2 घंटे त्यांच्यासोबत झोपलं की आपल्याला ते 1,000, 1,500, 2,000, 3,000 असे रुपये देतात आणि आपण खूप मोठे पैसे कमवू शकतो. मी ही महिन्याला 50-60 हजार रुपये कमवते, दिवसाला 2,000 रुपये कमवते.
तर महिन्याचे 60,000 रुपये असा एक कॅल्क्युलेशन करून हिसाब करून दाखवला. असं करून दाखवलं. प्रज्ञा सुरुवातीला घाबरली. प्रज्ञेनं मात्र ही गोष्ट रवींद्रला सांगितली नाही आणि रवींद्राच्या आड तिने हा गोष्टीमध्ये पदार्पण केलं. ही त्या गल्लीमध्ये त्या अड्ड्यावरती जाऊ लागली. आता ही तिथे गेल्यानंतर ही फर्स्ट टाईम गेली. एकदा गेल्यानंतर हिला तिथून 2,000 रुपये भेटले आणि त्याच्यानंतर मग ही परत एकदा जायला लागली. हिला 2,000 रुपये म्हणजे ही 4 दिवस गेली म्हणजे 8,000 रुपयाची तिथे 4 दिवसात तयार झाली. हे बघून जरा ती थोडंसं एक चकाळून गेली. थोडी मनामध्ये तिच्या एक पैशापोटी एक लालच तयार झाली. ती नंतरही जायला लागली. आता हा जॉबवरती गेल्यानंतर मात्र हिला बघण्यासाठी इथं कोणी नव्हतं. पण मात्र हिला एक त्याचा एक हिच्यावरती विश्वास होता. हा विश्वास हिने इथे घात केला होता. हिच्या डोक्यामध्ये विचार यायला हवा होता की आपला पती आपला जॉब करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय. आपण त्याच्या एक विश्वासावर पाणी फेकायला नको. आपण त्याला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात आणि या गोष्टीमध्ये आपण जायला नको. कुठंतरी याचा एक अंत होतो आणि तो अंत खुनामध्ये होत असतो. आता या सगळ्या गोष्टी चालू असताना प्रज्ञा ही तिथे जात होती, पैसे कमवत होती. रवींद्रही जॉबला जात होता. याच्यामधनं एक 3-4 महिने निघून गेले. पण तिथेच त्या अड्ड्यावरती एक गणेश नावाचा अतिशय श्रीमंत घराण्यातला तरुण, 28-30 वर्षाचा पुरुष, एक तरुण म्हणता येईल आपल्याला, तो तिथे येत होता आणि त्या अड्ड्यावरती त्याची नजर ही प्रज्ञावरती पडली आणि प्रज्ञावरती त्याला थोडंसं त्याचं मन जडलं, त्याच्यावरती प्रेम झालं त्याला थोडंसं, असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा जो तरुण होता, हा गणेश नावाचा, याच्याकडे खूप पैशावाला होता. याच्याकडे खूप पैसे होते आणि हा एक 4-5 दिवस झाले की तिकडे यायचा आणि प्रज्ञाला भोगायचा, प्रज्ञासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. आणि प्रज्ञाला तो बाहेर तिने 2,000 रुपये भेटायचे असे, प्रज्ञाला तो 1,000 रुपये आतमध्ये एक्स्ट्रा चार्जेस द्यायचा. चांगली सर्विस दिली, तू असं दिलं, तू तसं दिलं करत त्याच्याशी तो आता एक भाळला गेला. पण मात्र याच्यामधूनच कुठेतरी एक वेगळ्या घटनेमध्ये रूपांतर होणार होतं. याची मात्र प्रज्ञालाही कल्पना नव्हती, रवींद्रालाही कल्पना नव्हती आणि रवींद्राला ह्या गोष्टी सगळ्या मान्य नव्हत्या. रवींद्राला यांनी सांगितलंही नाही प्रज्ञाने. आता प्रज्ञाला तो बाहेरही भेटायला लागला, तो गणेश नावाचा तरुण बाहेरही भेटायला लागला. इकडे तिकडे बाहेर तो तिला जास्त खर्च करायचा, हॉटेलमध्ये जेवणं, खावणं, सोनं, लाणं, हे सगळ्या गोष्टी करत असायचं. आता रवींद्रला थोडा डाऊट येऊ लागला, थोडा शेक येऊ लागला आणि रवींद्रने तिच्या मोबाईलमधली मॅसेज, चॅटिंग, सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर मात्र रवींद्राचं हे डोकं फिरलं आणि रवींद्राला प्रज्ञा आणि गणेशविषयी सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर तो प्रज्ञाला बोलू लागला. तेव्हा प्रज्ञा त्याला बोलू देत नव्हती. प्रज्ञाकडे पैसे येत होते, त्यामुळे प्रज्ञा ही खूप बॉस झाल्यासारखी त्यासोबत वागत होती. तिच्याजवळ थोडे पैसे साचले होते, त्याच्यामुळे ती त्याला बोलून देत नव्हती. आणि याच रागाच्या भराभरामध्येच रवींद्रला मात्र हा ताण सहन झाला नाही, हा राग सहन झाला नाही. त्याने बाजूला असलेला एक लोखंडी रॉडचा एक तुकडा पडेल होता, तो रॉडचा तुकडा घेऊन तिच्या डायरेक्ट डोक्यामध्ये घातला आणि तिला ठार केले. ही घटना घडली जानेवारी 2024मध्ये 25 तारखेला रात्री. आणि ही घटनेचं स्थान म्हणजे वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर या शहरामध्ये ही घटना घडली. आता प्रज्ञा तिथे जागीच ठार झाली. रवींद्रने तिला मारलं होतं, या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. गणेशला मात्र या गोष्टीची खबर नव्हती आणि गणेशला नंतर अड्ड्यावर झाल्यानंतर माहीत झालं अशाच ही घटना घडली. त्यानंतर प्रज्ञाचा मृत्यू झाला होता. प्रज्ञाची सकाळी ही बातमी पोलिसांना कळली. पोलीस लगेच तिथे हजर झाले आणि त्यांनी हजर होताच पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी प्रज्ञाचा मृतदेह तिकडे पाठवला. त्यानंतर रवींद्रला ताब्यात घेतलं आणि रवींद्रला त्यांनी विचारपूस केली असता रवींद्राने थोडंसं लपाछपीची उत्तर दिली. काय माहिती नाही, असं नाही, तसं नाही, कसं काय घडलं, मी बाहेर गेलतो, इकडं तिकडं, उडाउडीची उत्तर दिली. पण पोलिसांनी थोड्या त्याच्या खाक्या दाखवल्या. पोलिसांनी त्यांच्यावाल्या त्याला एक दोन दंडुके दिले. त्यानंतर मात्र रवींद्र हा पटापट बोलू लागला आणि रवींद्राने काय तो प्रकार सगळा पोलिसांसमोर मांडला. खरं काय ते घडलं, ती घटना पूर्ण पोलिसांसमोर सांगितली. प्रज्ञाजी हिचं गणेशवरती प्रेम जडलं होतं. ही व्यवसायामध्ये गेली होती आणि त्याचमधूनच गणेश हातीला बाहेर घेऊन फिरायचा, जायचा. मी इथे जॉबला जात असताना माझ्या मागं ही काळे धंदे ही करायला असायची. याचाच मला राग आला आणि मी रागाच्या भरात तिच्याशी बोलायला लागलो. त्यानंतर ती मला बोलू देत नव्हती. तिनेही मला तिकडून बोलायला, शिवाय द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी रागाच्या भरात तिचा खून केला. आता रागाच्या भरामध्ये माणूस काय नाही करत, रागाच्या भरात माणूस कोणत्याही गोष्टी केल्या तर त्या मात्र अंगलट येत असतात. त्यामुळे थोडं रागाला कंट्रोल करायचं असतं. रागाच्या भरात माणूस
खून काय काय गोष्टी घडत असतात. रागात निर्णय घेतलेला हा कधीही घातक ठरतो असे आपल्याकडे एक म्हण आहे. तशीच ही घटना इथे घडलेली आहे रवींद्राची. तर रवींद्राने काय करायला पाहिजे होतं, काय तिला समजून सांगायला पाहिजे होतं, तिने काय कसं वागायला पाहिजे होतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवाच. पण अशी घटना इथे घडलेली आहे आणि रवींद्र हा आता जेलमध्ये याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. आता 2 महिने या घटनेला झालेले आहे. अजूनही काय न्यायालयाचा पक्का तो रिपोर्ट आलेला नाही आहे. तो काय पक्का रिपोर्ट आल्यानंतर त्याला काय आता जन्मठेपेची शिक्षा होईल. एक 302ची कलम याच्यावरती लागू झालेली आहे. स्वतःच्या पत्नीला यांनी मारलेलं आहे. आपण बघूया नंतर काय याचा रिपोर्ट येतो काय नाही. तोपर्यंत आपण थांबूया इथेच. यांनी आता चुकी कोणाची, काय घडलं, कशामुळे घडलं हे तर तुमच्या लक्षात आलं. थोड्याशा पैशाच्या थोडं लालचीपोटी ही प्रज्ञा त्या वेश्याव्यवसायामध्ये उतरली आणि वेश्याव्यवसायामध्ये उतरल्यानंतर तिचं प्रेम हे गणेशवरती झालं. गणेशने तिला भोगायचं ठरवलं आणि असं भोगता या पैशातून एक प्रेमामधून एक पैसे आणि प्लस प्रेम याच्यामधून आता एक बरोबर म्हणजे खुनामध्ये रूपांतर घडलं आणि प्रज्ञा स्वतःचे जीवन संपवून बसली. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण या चॅनलवरती आपण टाकत असतो, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधील वाढती गुन्हेगारी ही वासना कुठेतरी लोकांच्या मनामधली कमी झाली पाहिजे आणि असे गुन्हे हे कमी घडायला हवेत यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.